लाडक्या बहिणींनो, निवडणुका संपल्या, आता पैसे विसरा. आम्ही असं का म्हणत आहोत तर राज्य सरकारच्या तिजोरीवर लाडक्या बहिणींच्या अतिरिक्त खर्चाचा बोजा वाढलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याचं अनेक नेत्यांनी उघडपणे सांगितलं. मात्र याच योजनेचा परिणाम आता इतर मूलभूत योजनांच्या निधी वाटपावर होत असल्याचं स्पष्ट झालंय. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांकडे निधी वळवला जात असताना दुसरीकडे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी सरकारी तिजोऱ्या रिकाम्या असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र संताप व्यक्त केलाय. जर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, अशा शब्दात न्यायालयानं राज्य सरकारला खडेबोल सुनावले. या योजनेमुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण असलं तरी दुसरीकडे राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा भार पडत असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 2024 महायुती सरकारनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बहिणीला खुश करण्यासाठी न चुकता हप्ता आला. निकाल लागेपर्यंत सरकारनं हा हप्ता सुरळीत चालू ठेवला. मात्र जशी निवडणूक संपली तसं पैसे यायला 2 महिने उशीर होऊ लागला आणि आता सध्याची परिस्थिती पाहिली तर हा हप्ता जणू बंद झाल्याचं चित्र आहे. थेट मुंबई हायकोर्टानं लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला फटकारलं. तुमच्याकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, अशा शब्दात कोर्टानं सरकारला सुनावलं. 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतन तसंच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर योजना बंद करावी, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं दिलं. घडलं असं की मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याला 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारं पेन्शन आणि इतर लाभ बराच काळ मिळालं नव्हतं. वारंवार पाठपुरावा करूनही काहीच निष्पन्न न झाल्यानं अखेर त्या महिलेनं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणावर सुनावणी दरम्यान महापालिकेच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन आणि इतर लाभ देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही. याचं कारण म्हणजे राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला. लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी खर्च करता मग पैसे कसे नाहीत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला केली. सरकार असं का वागतंय तर लाडकी बहीण योजनाच बंद केली पाहिजे, असंही मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं. शिवाय पैसे नसतील तर पालिका कार्यालयातील टेबल, खुर्च्या आणि AC विका, असंही न्यायालयानं म्हटलं. न्यायालयाचा संताप एवढ्यावरच थांबला नाही. पालिकेच्या तिजोरीत पैसे नसतील तर महानगरपालिका आयुक्तांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्या विका, पण कर्मचाऱ्यांचं निवृत्त वेतन तातडीनं द्या, असे आदेश न्यायालयानं दिले. राज्यात विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेल्या लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या eKYC प्रक्रियेत 71 लाख महिला अपात्र ठरल्या. या महिलांनी eKYC केलं नसल्यानं त्या योजनेत बसत नव्हत्या हे स्पष्ट झालं. या योजनेत 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती आणि त्यांना दरमहा 1500 रुपये मिळत होते. त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा येत होता. या लाडक्या बहीण योजनेचा फटका काही प्रमाणात इतर योजनांना देखील बसला होता. राज्याची आर्थिक घडी या योजनेमुळे काहीशी विस्कटल्यानं अपात्र महिला शोधण्याची मोहीम महिला बाल कल्याण विभागानं राबवली. यामध्ये अनेक शासकीय कर्मचारी महिलांच्या नावे काही पुरुष देखील योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं. योजनेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या किंवा श्रीमंत घरातील महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारनं लाभार्थी खातेदारांचं KYC करण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या रणधुमाळीत बहिणींच्या खात्यात खणखणीत वाजणारे 1500 रुपयांचा हप्ता आता संकटात सापडलाय. निवडणुका संपल्या, आता पैसे विसरा, अशा चर्चांना आता कोर्टाच्या कडक ताशेऱ्यांमुळे उधाण आलंय. राज्याच्या रिकाम्या होत असलेल्या तिजोरीनं सरकारची डोकेदुखी वाढवली आहे हे नक्की. तर मतदान झालं आणि आमचा मान संपला का, असा प्रश्न लाभार्थी बहिणाबाई विचारतायत. एका बाजूला महायुतीचे नेते ही योजना कायमस्वरूपी असल्याचा दावा करतायत, तर कोर्टाचा पवित्रा आणि रिकामी तिजोरी पाहता ही योजना व्हेंटिलेटरवर तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते. थोडक्यात सांगायचं तर निवडणुका जिंकण्यासाठी ज्या योजनेचा आधार घेतला तीच योजना आता सरकारच्या गळ्यातील ताईत बनते की फास, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. मात्र राज्य सरकार यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.